जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। मित्रांशला बसवलं गाडीवर, तर मित्रांचे चालले होते उद्योग। मग चाललो होतो आम्ही गावामध्ये, गावात जायचं होतं आम्हाला दवाखान्यामध्ये। आलो आम्ही दवाखान्यासमोर, तर मित्रांनो आमच्या पुढे पुढे चाललो होतो। आम्ही आलो होतो दवाखान्यामध्ये पेशंटला पाहिलं, पण पेशंट काही दाखवलेलं नाही। त्यानंतर घरी आलो, मित्रांनो झोपला होता म्हणून त्याला झोळीत टाकलं, तेवढं तो तडकाने उठून बसला, त्याची मस्ती चालू झाली ना त्या झोक्यामध्ये। बिचारी आमची मनीमाव पण झोपलेली होती, पण तिला मी डाव चढलं ते गेली ना उठून। तेवढं सुजीची झाली ना रॉयल एंट्री मस्त घरात। आल्या गेल्या मित्रांकडे सुजीतून तो लागला ना रडायला। मग मला काय दिसला चष्मा घेतला लावून मस्त शायनिंग मारून काय तेवढ्यात मम्मी आली। मम्मी मला म्हटली काय शायनिंग मारवली चष्मा लावून, धर घे चाय, घे पटकन चाय पिऊन। पोरं आले बाहेर खेळायला, मग काय मितांश पण गेला बाहेर खेळायला। पप्पाने आणलेली होती शेंगदाण्याची बर्फी, तर तेवढ्यात मितांशने उचलली चालला। संध्याकाळी परत मी आणि सुजित चाललो होतो गावामध्ये कामानिमित्त। मम्मीने आणायला लावला होता आम्हाला भाजीपाला, त्यामुळे आलो ना आम्ही गावामध्ये भाजीपाला घ्यायला। भाजीपाला घेतलं आणि गेलो घरी। तेवढ्यात मितांश वाटच पाहत होता माझी वली। इकडे रात्री चालली होती भैयाची संबळ वाजवायची रेसल। मितांश काय त्याला वाजूनच देत नव्हता, मध्ये मध्ये लुडबुड करत होता की मला बी वाजू दे। मग काय जेवण वगैरे केलं, मग बसलो तिघ जण गप्पा मारीत, मम्मी भैया मी। तर असा गेला भाऊ माझा आजचा दिवस। तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तर बाय बाय।